श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10 शारदा आख्यान। श्री गणेशाय नमः। हे शंभो महादेवा, तुमचा जय जयकार असो। तुम्ही कामरूपी हत्तीला विधीर्ण करणारे सिंह आहात। तुम्ही क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारे प्रभंजन आहात। तुम्ही मदरूपी अंधार दूर करणारे सूर्य आहात। हे चंद्रशेखरा, हे वृषभ वाहना, तुम्ही दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारे इंद्र आहात। तुम्ही अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करता। हे भाननेत्रा, तुम्ही धर्माचे वर्धन करणारे आहात। तुम्ही आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करता। तुम्ही मत्सररूपी दुर्धर अरण्य लीलया जाळून टाकता। तुम्ही वेदशास्त्रांना वंदनीय आहात। हे सुहास्य वदना, तुम्ही दक्षांचा यज्ञ उद्ध्वस्त केलात। तुम्ही आनंदाचे सागर आहात। तुम्ही दयानिधी आहात। तुम्ही ब्रह्मानंद आहात। शारदांची कथा। नैध्रुव ऋषींचा उपदेश। नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुत रम्य शिवलीला कथन करत होते। शबर दाम्पत्य आणि राजा सिंहकेतू यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला तो वृत्तांत सांगून ते दुसरी कथा सांगू लागले। ते म्हणाले, श्रोते हो, आनर्त देशात देवरथ नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत असत। ते वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते। शारदा या त्यांच्या कन्या, त्या अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होत्या। देवरथांनी त्या 12 वर्षाच्या असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणांशी त्यांचा विवाह लावून दिला। वेदसंपन्न पद्मनाभांना राजेही मान देत असत। लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला। देवरथांनी आपल्या जावयांना आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले। एके दिवशी सायंकाळी स्नानसंध्येसाठी पद्मनाभ नदीवर गेले होते। अंधारातून परत येत असताना त्यांना एक विषारी सर्प चावला आणि ते जागीच गतप्राण झाले। ही वार्ता कळताच लोक तिकडे धावत गेले। मातापित्यांसह शारदाही तिथे धावत आल्या। आपल्या पतीचे निश्चेष्ट कलेवर पाहून त्यांना भोवळच आली। त्यांचे मातापिता शोक करू लागले। त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। नियतीने शारदाच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता। लोक हळहळत होते। बायाबापड्या रडत होत्या। काही वेळाने शारदा भानावर आल्या आणि जमिनीवर गडाबडा लोळत आक्रोश करू लागल्या। हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधला? माझी हळदही उतरली नाही, तोच पतींना नेलेस। माझे विद्याधनाची जहाज बुडवलेस। माझी शय्या ऊस पाडलीस। माझा प्राणविसावा हिरावून नेलास। आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? त्या सर्परूपी तस्कराने माझे सौभाग्य भांडार, माझा सौभाग्य निधी पार लुटून नेला। आता मला जगण्याची इच्छाच उरली नाही। मी काय करू? माझ्या जीवलागांना कुठे शोधू? शारदांचा करुण विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते। त्यांनी शारदाचे सांत्वन केले। त्यांना धैर्य द्यावे म्हणून शिवजींची प्रार्थना केले। देवरथ आणि त्यांच्या पत्नीची समजूत काढली। पद्मनाभांच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली। शारदा माहेरीच राहत होत्या आणि आपल्या पतीची आठवण काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होत्या। असे बरेच दिवस लोटले। एकदा त्यांचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे घरामध्ये त्या एकट्याच होत्या। त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली। नैध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी आकस्मित देवरथांच्या घरी आले। ते अंध असल्यामुळे त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले होते। शारदांनी नैध्रुव ऋषींना बसण्यासाठी आसन दिले। नैध्रुव ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले व पूजन केल्यावर आदराने नमस्कारही केला। तेव्हा नैध्रुव ऋषींनी शारदाला आशीर्वाद दिला की तुमचे सौभाग्य वाढो, तुम्हाला वेदवेत्ता पुत्र होवो। अंधत्वामुळे शारदा विधवा आहेत हे त्या ऋषींना माहीतच नव्हते, म्हणून त्यांचे आशीर्वादपर अमोघ वचन खरे होऊ शकत नाही हे जाणून त्या खेदाने हसल्या। असह्य शोकानं त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुखातून हुंदका बाहेर पडला। तेव्हा नैध्रुव ऋषींनी शारदाला विचारले, तुम्ही कशासाठी रडत आहात? तेव्हा त्या म्हणाल्या, ऋषीवर्य, काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत, मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार? तेव्हा नैध्रुव म्हणाले, कन्ये, मी बोललो ते बोललो। माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही। तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते, त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात। तेवढ्यात शारदाचे मातापिता व बंधू घरी परतले। नैध्रुव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला। शारदाने त्यांना जे घडले ते सांगितले। तेव्हा ते म्हणाले, वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय जरी वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूपच होतो।
त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मशापाने नहुष राजा सर्पयोनीत जन्मला. यादवांचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना क्षोभ आल्यामुळे देवराज इंद्राची सर्व संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणाच्या शापामुळेच श्रीहरींना अवतार घ्यावे लागले. परीक्षित राजाला तक्षकांच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पांडुराजाला ब्रह्मचर्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जमदग्नींना राग आला आणि त्यांनी स्वतःच्याच 4 पुत्रांना दग्ध केले. कपिल मुनींच्या शापाने 60,000 सगरपुत्र जळून गेले. नारदांच्या शापाने उन्मत्त कुबेरपुत्र वृक्षरूप झाले. विप्रशापाने दंडक राजा भस्मीभूत झाले. नृगराजांचे सरड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे, गौतम ऋषींच्या शापाने देवेंद्रांच्या अंगाला सहस्त्र भोके पडली. देवगुरु बृहस्पतीच्या शापाने चंद्राला क्षयरोग झाला. क्रोधित अगस्त्य ऋषींनी तर समुद्रच पिऊन टाकला. मांडव्य ऋषींच्या शापाने सूर्यपुत्र यमराजांना दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. अशा प्रकारे तपस्वी ऋषींचा प्रभावच अचिंत्य असतो. मनात आणले तर ते पाषाणाला देव आणि गरिबाला चक्रवर्ती सम्राट करू शकतात. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वठलेल्या वृक्षालाही पालवी फुटू शकते. ते ब्रह्मांडे मोडू शकतात आणि पुन्हा निर्माणही करू शकतात. म्हणूनच त्यांना त्रिभुवनात श्रेष्ठ मानले जाते. रैंध्रुव ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले, तुम्ही उमामहेश्वर व्रत करा. ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप करा. तुम्हाला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. मग नैंद्रुव ऋषी देवरथांच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभदिनी नैंद्रुवांनी शारदाला षडाक्षरी मंत्रदीक्षा दिली. त्यांना उमामहेश्वर व्रताविषयी सांगितले व म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमामहेश्वरांची पूजा करून व्रताची सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नैंध्रुव ऋषींच्या सांगण्यावरून शारदाने विधिपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य शिवमंदिर रचले. त्याचे 4ही खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णांची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले, चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानांचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून त्या यथाविधी व्रताचरण करू लागल्या. शिवजींचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, भगवान शंकरांची देहकांती कुंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाच्या फेसासारखी धवल आहे. त्यांचे शरीर चांदीसारखे शुभ्र आहे. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसते. ते कोट्यवधी सूर्यांच्या एकत्रित दीप्तीसमान देदीप्यमान आहेत. ते जगाच्या आनंदाचा गाभाच आहेत. गुणातीत आहेत. शुभ्र आवरणांनी विभूषित आहेत. त्यांच्या मस्तकावर स्वर्गगंगा विराजित आहे. त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट खूपच शोभून दिसतो. त्या जटामुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे अतिशय खुलून दिसतात. त्यांच्या भाळी चंद्राची कोर आहे. त्यांच्या सर्वांगावरील शुभ्र भस्माचे विलेपन फारच सुंदर दिसते. त्यांच्या कपाळावरील किंचित उन्मिलित तृतीय नेत्र त्यांच्या देखणेपणात अधिकच भर घालतात. त्यांच्या कानात सुंदर मणिमय कुंडले आहेत. त्यांचा नीलवर्ण कंठ दिव्य गरुडपाचूपेक्षाही शोभून दिसतो. त्यांच्या गळ्यात नरमुंडाची माळ आहे. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातांमध्ये अनुक्रमे खटवांग, त्रिशूल, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे आणि वस्तू आहेत. ती आयुधे प्रलयकाळच्या विजेसारखी झळकतात. त्यांच्या अंगावर वाघाच्या कातड्याचे शुभ्र तेजस्वी वस्त्र आहे. शुभ्र स्फटिकवर्णाचे गजचर्म आहे. धवल वर्णाच्या कैलास पर्वतावर सहस्त्र योजने विस्ताराचा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्याच्या प्रकाशाने दशदिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर शिवजींचा रूपाने ब्रह्मानंदाची सगुण साकार मूर्तीच नित्य विराजमान आहे. त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचे नंदी बसलेले आहेत. भवानींचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे. या त्रिभुवन जननी नितांत सुंदर, सडपातळ व कोमलांगी आहेत.
भगवान शंकरांच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतीच्या हातामध्ये अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. त्यांच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनांच्या माळा व मल्लिका, बकुळ, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. त्यांनी हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांची कर्णभूषणे धारण केली आहेत. त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी. त्यांचा कटिभाग अतिशय बारीक आहे. त्यांच्या कमरेतील कमरपट्टा 12 आदित्यांच्या एकत्रित तेजासमान देदीप्यमान आहे. त्यांची वेणी भुजंगासारखी आहे. त्या कमलमुखी आहेत. त्यांचे नयन आकर्ण आहेत. त्या जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या पादांगुष्ठावरून ओवाळून टाकावे इतक्या निरुपम लावण्यवती आहेत. त्यांच्यासमोर कोट्यावधी मदनांची शोभाही लज्जित होते. त्या त्रिपुरसुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. त्यांच्या पाऊलखुणा उमटतात तिथे रक्त कमळे उगवतात. त्यांच्या दंतपंक्तीची प्रभा झळकते तेथील खडे दिव्यमणी होतात. अखिल ब्रह्मांड मंडपात त्याच एकमात्र अलौकिक स्वरूपाच्या आहेत. सूर्य, चंद्र व अग्नी त्यांच्याच तेजाने प्रकाशतात. ब्रह्मा इंद्रादी देवता त्यांची बालके आहेत. या बालकांचे त्या वात्सल्याने पालन करतात. त्यांच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यांची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की ती सूर्यचंद्रांचे तेज एकवटून बनवली असावीत असेच वाटते. त्यांची प्रभा त्यांच्या कपाळावर पसरलेली आहे. त्यांचे अधर उगवतीच्या बालरवी समान आरक्त आहेत. त्या महादेवींनी आपल्या नाकात घातलेले मोती हे त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. त्यांच्या नेत्रातील दिव्य अंजनाची प्रभा त्यांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यांवर गुंजेवर असतात तसे श्यामल ठिपके पडलेले दिसतात. त्या जगन्माता हास्य करतात तेव्हा त्यांच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. त्यांचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवलवर्ण हंसपंक्तीच. त्या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी त्यांच्याच अधरप्रभेने आरक्तवर्ण दिसतात. पक्व डाळिंबाचे दाणे दिसतात तशा. त्यांच्या श्यामवर्ण अंगकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे त्यांनी गळ्यात धारण केलेले मोत्यांचे हार इंद्रनील मण्यांचे बनवलेले आहेत असे वाटतात. गजानन व षडाननांना अमृतपान देणाऱ्या त्या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार व शोभिवंत आहेत. त्यांचे वस्त्र प्रलयकाळच्या विजा विणूनच बनवलेले असावे इतके झगझगीत आहे. मोत्यांचे विणकाम केलेली त्यांची कंचुकी सतेज व शोभिवंत आहे. त्यांची बाऊभूषणे मौल्यवान रत्नांनी मढवलेली असून ती वेगळ्याच तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नांप्रमाणे विग्रहवर्ण असलेल्या त्या आदिमाता आदिपुरुषांच्या ज्ञानकळा आहेत. त्या लीलेने अनंत वेश धारण करणाऱ्या, भक्तांवर कृपा करणाऱ्या, दुष्टांसाठी प्रलयकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणाऱ्या आणि ब्रह्मांडमाळांची घडामोड करणाऱ्या आहेत. त्यांचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शिवजीही तटस्थ होतात. त्यांच्या कानात डोलणारे मोत्यांचे घोस हे आकाशात झळकणारे कृत्तिकापुंजच वाटतात. त्यांच्या भाळीची लालबुंद कुंकुरीखा सकाळ संध्याकाळच्या क्षितिज शोभेलाही कमीपणा आणेल अशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार आपल्यात विलीन करून शिवजी सगुणाचे निर्गुण झाले तरी त्यांचे सौभाग्य अखंडच राहते. त्यांनी आधी दक्षकन्या होऊन व नंतर हिमालयांच्या कन्या होऊन भगवान शंकरांना वरले. त्यांच्या भाळी बिजवरा हे भूषण खूपच शोभून दिसते. तांबूल सेवनाने त्यांचे मुखसौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्यांची वेणी प्रयाग क्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या 3 नद्यांच्या प्रवाहासारखी तिपेडी आहे. त्यांच्या बाबतीत कृष्णवर्ण कोरळ्या कुंतलांची वेणी ही यमुना, त्या वेणीवर माळलेले शुभ्र फुलांचे हार ही गंगा व लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणता येईल. त्यांच्या वेणीतील मूद राखडी हे अलंकार म्हणजे त्यांच्या वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्य कुर्मादी जलचरच. त्याच्या केशाग्री बांधलेला गुच्छ सागरच वाटतो. त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ ही ब्रह्मांडाचे मणी ओवूनच तयार केलेली आहे असे वाटते. जीव आणि शिव हेच त्यांचे स्तन असून त्यांनी आवरून धरलेले हे 2 पक्षीच आहेत असे वाटते. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या हातांमध्ये वज्रचुडे धारण केले आहेत. त्यांच्या 10 बोटांत 10 मुद्रिका आहेत. त्या 10 मुद्रिका म्हणजे त्यांच्या बंधूंनी विष्णूंनी घेतलेले दशावतारच आहेत. त्यांच्या पायांतील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधीमग्न शिवजी भानावर येतात. त्यांच्या नेत्रांचे चकोर पक्षी त्या महादेवींचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त हेच त्यांच्या चरण अंगुलीतील दोल्हारे जोडवी आदी अलंकार आहेत. सूत म्हणाले, श्रोते हो,
मी तुम्हाला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले. उमा महेश्वरांचे व्रत करताना शिवपार्वतीचे हेच दिव्य स्वरूप मनच्चक्षूंसमोर आणून शारदा त्यांचे ध्यान करत असत. अशा प्रकारे त्यांनी वर्षभर व्रताचरण केले. नैध्रुवाने त्यांच्याकडून यथाविधी उद्यापन करवून घेतले. त्यावेळी शारदाने 1100 दाम्पत्यांची पूजा केली. त्या दाम्पत्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयास त्या नैध्रुव ऋषींच्या जवळ बसून उमामहेश्वरांचे चिंतन करत होत्या. तोच साक्षात भवानी तिथे प्रगट झाल्या. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. त्या माताजींच्या कृपाप्रसादाने नैध्रुवांना दृष्टी आली. त्यांच्या पावन दर्शनाने नैध्रुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. दोघांनी त्यांना वंदन केले व अत्यंत प्रेमपूर्वक त्यांचे स्तवन करू लागले. म्हणाले, हे विश्वजननी, तुमच्या जय जयकार असो. तुम्ही जगाच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या मूळ प्रकृती आहात. तुम्ही ओंकार स्वरूप आणि स्वयंभू आहात. तुम्ही ब्रह्मानंद देणारे आहात. सर्वांचा आरंभ आहात. चैतन्य रूपाने विलास करणाऱ्या मायादेवी आहात. तुम्ही हिमालयाची कन्या आहात. तुम्ही सौभाग्याची सरिता आहात. हे हेरंब जननी, तुम्ही भक्तांच्या रुधिरूपी कमळात रमणाऱ्या भ्रामरी आहात. तुम्ही वेदपुराणांनाही वंदनीय आहात. तुम्ही कृपा केली तर जन्मांधला दृष्टी येते. पंगू मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो. मुका बोलू लागतो. मूर्खाला शहाणपणा येते. वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांचे चिंतामणीमध्ये रूपांतर होते. हे भवानी, तुमचा प्रभाव अचिंत्य आहे. तुमचे लीला कर्तृत्व अगाध आहे. तुम्ही भक्तांचे पालन करता. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास, नवीन स्फूर्ती देता. तुम्ही संसार भय नष्ट करणारे आहात. तुम्ही वेदांच्या माता आहात. ब्राह्मणांच्या आणि विद्वानांच्या मनाला आनंद देणारे आहात. ब्रह्मादिक देवश्रेष्ठी नेहमी तुमचेच ध्यान करतात. हे देवी, तुम्ही त्रिपुर सुंदरी आहात. त्रिभुवन जननी आहात. तुम्ही त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणारे आहात. जे परमभक्त तुमचे त्रिकाल ज्ञान करतात ते जड, सूक्ष्म, कारण या तीनही देह ओलांडून जातात. हे मृडानी, तुम्ही शिवजींच्या मनोरूपी सरोवरात विहार करणाऱ्या हंसी आहात. तुम्ही विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहात. तुम्ही सर्वव्यापक आहात. तुम्हीच सर्व प्रकारे कल्याण करणाऱ्या व ऐश्वर्य देणाऱ्या आहात. तुमचा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी भगवती प्रसन्न झाल्या. त्या शारदांना म्हणाल्या, तुमच्या सेवाभक्तीने मी संतुष्ट झाले आहे. तरी वरदान मागून घ्या. तेव्हा नैध्रुव ऋषींनी देवी भगवतींना शारदांचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले, देवी, तुम्ही सर्व समर्थ आहात. मनात आणले तर काहीही करू शकता. म्हणून या कन्यकांना मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा शारदाच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात असलेला सद्भाव जाणून भगवती म्हणाल्या, ऋषीवर्य, पूर्वजन्मी या शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणांच्या कन्या होत्या. यांचे भामिनी असे नाव होते. यांच्या पतींना 2 स्त्रिया होत्या. या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या सुस्वरूप व मृदुभाषिणी होत्या. यांनी युक्तिप्रयुक्तीने पतींना आपल्या अधीन करून ठेवले. त्यामुळे ते पहिल्या पत्नीकडे दुर्लक्ष करू लागले. यांच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. यांचे सौंदर्य पाहून तो यांच्यावर आसक्त झाला होता. यांच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कुणी नाही असे पाहून त्याने यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण यांनी दाद लागू दिली नाही. यांनी त्याला झिडकारले. कठोर शब्दांनी निंदा करून त्याला घालवून दिले. पण यांच्यासाठी तो झुरातच राहिला आणि अंती यांचा ध्यास घेऊनच मरण पावला. यांच्यामुळे सौतींना पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही. म्हणून त्यांनीही यांना तुम्ही विधवा व्हाल असा शाप दिला. यांनी दिलेल्या दुःखामुळे त्यांची सवत मरण पावली. कालांतराने भामिनी देखील मरण पावल्या. त्या भामिनीच शारदा म्हणून पुन्हा जन्मल्या. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला, तेच पद्मनाभ. त्यांचे यांच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला या कुकर्मामुळे त्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदेला वैधव्य आले. पूर्वजन्मी यांच्या सौतीने दिलेला शाप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बल्यावाईट कर्माचे फळ भोगावेच लागते. असो, पूर्वजन्मातील भामिनीचे जे पती होते त्यांनाही आता ब्राह्मण जन्म मिळालेला आहे. ते इथून 360 योजने दूर द्रविड देशात आहेत. आजही त्यांना भामिनीचे स्मरण आहे. यांचे स्वरूप आठवून ते तळमळत असतात. ते रोज यांच्या स्वप्नात येतील. शारदाला प्रेमाने अंगसंग देतील.
त्यामुळे यांना गर्भधारणा होईल. या एका पुत्राला जन्म देतील. त्यांचे नाव शारदानंदन ठेवावे. ते सर्वत्र प्रख्यात होतील. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदाला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल. बोलणे पूर्ण होताच देवी भवानी अंतर्धान पावल्या. पुढे भगवतीच्या आशीर्वादाने शारदांना स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील त्यांचे पती त्यांना स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागले. या संबंधातून शारदाला दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी रुचणार? लोक त्यांची निंदा करू लागले. हे वर्तमान कळताच शारदाचे आत्ताचे सासू सासरे, दीर, आप्त, सोयरे देवरथांच्या घरी आले. तेही शारदाला दूषणे देऊ लागले. तेव्हा शारदाने व शारदाच्या मातापित्यांनी शारदाच्या सासरकडच्या लोकांना वस्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. शारदाला देवी पार्वतीने दर्शन दिले. स्वप्नात पूर्वजन्मातील ब्राह्मण पतीचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथेवर त्यांचा विश्वासच बसेना. लोक त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. त्यांचे नाक व कान कापून गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदाला दोष देऊ नका. शारदा म्हणते तेच सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटला. त्या समयी त्यांच्यातील एका वृद्ध, विवेकी, पुण्यवान गृहस्थांनी शारदेची बाजू घेतली. ते म्हणाले, बाबांनो, थांबा. आतताईपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचिंत्य आणि अगाध आहे. तिचा कोणालाही थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीलया घडवू शकते. तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे? सर्व देशांमध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहेत. मग ते प्रभू शोधूनही का सापडत नाहीत? पंचमहाभूतांचे परस्पर वैर सर्वश्रुत आहे. मग 30 तत्वे शरीरामध्ये परस्परांशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात? गर्भातील बाळ कसे मोठे होते? त्याच्यात चेतना कुठून येते? त्याला हात, पाय व अवयव कसे प्राप्त होतात? तिथे त्याचे कोण रक्षण करते? काळ्या खोडातून व फांद्यांतून हिरवी पाने कशी प्रगट होतात? त्यांची फुले व फळे विविध रंगी, विविध आकाराची, विविध गुणधर्माची कशी? ह्या सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यास बुद्धी कुंठिक होते. ईश्वरी सत्तेचे अगाध सामर्थ्य म्हणतात ते हेच. ते जगन्नाथ काय करू शकत नाहीत ते विचारा. पूर्वी युपकेतू राजांचे वीर्य जलात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभांडकाचा वीर्यांश जलात पडला. तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली. तिच्या उदरातून ऋष्यशृंग नावाच्या ऋषींचा जन्म झाला. दशरथाच्या पुत्रकामिष्टी यज्ञात कोणी चमत्कार केला? सौराष्ट्राच्या राजाने एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली. मत्सीच्या उदरातून सत्यवतीचा जन्म झाला. महिषीच्या गर्भातून महिषासूर दैत्याचा जन्म झाला. हे सर्वश्रुत आहे. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की त्यांच्या संकल्पाने स्त्रियांना गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामांचा जन्म कसा झाला? यादव कुळातील सांबांच्या पोटी मुसळ कुणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानताना मग शारदाच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? ते वृद्ध तळमळून सांगत होते. काही जाणते लोक त्यांच्याशी सहमतही होते. पण दुर्जनांचे काय? ते तर ऐकायलाच तयार नव्हते. ते शारदाची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खांनो, ऐका. आता जे शारदाची निंदा करतील, तिला पापिणी वा व्यभिचारिणी म्हणतील, त्यांची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील. तेव्हा सज्जनांनी शारदाची बाजू घेऊन, हे खरे आहे, शारदा निष्पाप आहेत. जे कोणी यांना त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील, असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही आपल्या डोळ्यावर झापडे ओढून घेतले आहेत म्हणून असल्या गोष्टींवर आंधळा विश्वास ठेवत आहात. ही कसली आकाशवाणी? शारदाचे पाप झाकण्यासाठी यांच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे. ते असे म्हणताच उपस्थितांनाच आकाशवाणीची तात्काळ प्रचिती आली. त्या निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून किडे बाहेर पडू लागले. तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शारदाला वंदन करून ते म्हणाले, माताजी, तुम्ही जानकी आणि रेणुकांसारख्या साध्वी आहात, पवित्र आहात. त्या प्रसंगानंतर लोकनिंदा थांबली. नवमास पूर्ण होता शारदांनी एका पुत्राला जन्म दिला. लोक त्यांना शारदानंदन म्हणू लागले. ते वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे दिसामासाने वाढू लागले.
8व्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वेदाध्ययन करू लागले. त्यांनी 4 वेद व 6 शास्त्री यांचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखोद्घाट केली. त्यांना विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. राजे महाराजे त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले. त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. आपल्या मातोश्रींप्रमाणे तेही परमशिवभक्त होते. त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शिवजींना प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेल्या होत्या. तिथे द्रविड देशातील ते ब्राह्मणही आले होते. हे ब्राह्मणच शारदाचे पूर्वजन्मातील पती होते व हेच त्यांना रोज स्वप्नात भेटत असत. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खूण पटली. आनंद झाला. शारदाला देवी पार्वतीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले. त्या म्हणाल्या होत्या, बाळ, गोकर्ण क्षेत्री तुमची व तुमच्या पतीची गाठ भेट होईल. तेव्हा उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य तुम्ही त्यांना द्या. त्यांचा पुत्र त्यांच्या स्वाधीन करा. त्यांच्या सानिध्यात 4 महिने राहून त्यांची सेवा करा. व्रतस्थ राहा. समागम करू नका, म्हणजे तुम्ही शिवलोकी जाल. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदाने पतीला वंदन केले. उमामहेश्वरांच्या व्रताचे अर्धे पुण्य त्यांना संकल्पपूर्वक दान केले. आपल्या पुत्राला त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाल करण्यास सांगितले. मग त्याही त्यांच्याबरोबर द्रविड देशात गेल्या. व्रतस्थ राहिल्या. त्यांचे पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिवपार्वती समजूनच सेवा करत असत. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृपितृभक्त पुत्र लाभणे हे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिवपार्वतीच्या कृपाप्रसादाने शारदाला हे महत्भाग्य प्राप्त झाले होते. जो आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही, त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याची विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांना विचारत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्नपाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो, त्यांना जिव्हारी लागेल असे बोलतो, तो नराधमच. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ. त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचेल स्नान करावे. अशा कृतज्ञ व महादोषी मनुष्याला यमराज भयंकर नरकयातना देतात. असो, शारदाचे पतीही महातपस्वी आणि योगी होते. काही वर्षांनी ते निधन पावले. त्यांच्या समवेत शारदानेही सहगमन केले. त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, श्री शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भाऊरोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे. त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल. ज्यांची पूर्वपुण्याई थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते, पण ज्यांचे मरणच जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविको हो, ब्रह्मानंद स्वरूप शिवजींचा कृपाप्रसाद लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की हे अमृतमय शिवचरित्र तुम्ही देवानी आदराने सेवन करा. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवणपठणाने श्रोता आणि वक्ता पावन होतील. स्वतः शिवपार्वती त्यांचे रक्षण करतील. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. हा सज्जनांनी नित्यश्रवण पठण करावा. श्री सांब सदा शिवार्पणस्तु.